तर अंतिम पर्वामध्ये आपण आहोत, ज्या ठिकाणी दोन संघ एकमेकांशी भिडतायत. एका ठिकाणी गुपचूप 11 संघ आणि एका ठिकाणी आचोले संघ. मेगा फायनलचा मुकाबला टॉस जिंकला आचोले संघाने. गुपचूप 11 संघाला फलंदाजी प्रवृत्त केलाय आणि स्पर्धा पार करण्यासाठी निश्चितच जे बहुमोल हातभार लागले गेलेले आहेत, जे बहुमोल वाटा राहिलेला आहे, असे आपले निलेजी भगत साहेब, त्यानंतर सचिन निगुडकर सर, अनिल निकम, वैभव मस्के, नवनाथ बनकर, सचिन वनरसे, योगेश पाटील, गणेशजी जाधव आणि रवींद्रजी संदे आणि बाकी अजून कर्मचारी आहेत, कामगार आहेत, ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी या ठिकाणी हातभार लावला. अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण अमन राजला पाहिलं, त्यानंतर जिमितला यांना पाहिलं आणि स्कोरच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी दर्शन या ठिकाणी आपल्याला आज हातभार लावत होते. युट्यूबर्स आपण पाहिलं, पाटील नेटवर्कच्या मार्फत ही स्पर्धा आपल्याला आपल्या मोबाईल स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते. डीजे वाल्याने आपल्याला चांगली साथ दिली. कॉमेंट्री बॉक्समध्ये निश्चितच राकेश पाटील साहेबांनी खूप भरपूर साथ दिली मला. त्यानंतर विनोदी कॉमेंटेटर मुकेश मोरे साहेबांनी चांगली साथ दिली. मते साहेबांनी चांगली साथ दिली. त्यासाठी या स्पर्धेमार्फत त्यांचा खूप खूप आभार असतील. अंतिम सामन्याचा बिगुल वाजल्यानंतर पहिल्या षटकाची जी सुरुवात आहे संत गतीने चालू आहे. गुपचूप 11 वर्सेस आचोळे. शुभम गौतम आणि अनिकेतला बांधून ठेवण्याचं काम करतोय. या षटकात एकही चौकार अजूनपर्यंत आला नाही. म्हणजे अंतिम सामन्याची जी ग्रॅव्हिटी आहे, फलंदाजांनी आपला विकेट टिकवून ठेवतोय आणि आता चांगला फटका, चांगला झेलचा प्रयत्न भोये यांच्या मार्फत, परंतु झेल धरतीला दान झालाय आणि गौतम यांना मिळालाय जीवनदान. या अंतिम सामन्यात जो जीवनदान मिळालेला आहे गौतम यांना, त्याचा फायदा ते उचलतात का येणाऱ्या पुढील 3 षटकांमध्ये, तो आपल्याला पाहायला मिळणार आहे यापुढे. हो, चांगलं क्षेत्ररक्षण शुभम यांच्या मार्फत आणि होते षटकाची समाप्ती. पहिल्या षटकानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 वर, बिनबाद 9. अजूनही ओपनिंग पेअर्स मैदानात गौतम आणि अनिकेत. गुपचूप 11 संघाकरिता गुपचूप 11 हा घरचा संघ आहे, तर आचोले ड्रीम 11 आचोले हाही शेजारचा संघ आहे. त्याच्यामुळे आता मात्र गोलंदाजी मार्कवर आले मिलिंद. आता गौतम आणि अनिकेत यांनी पहिल्या षटकामध्ये 9ची भागीदारी असलेली आहे. येणाऱ्या 4 षटकात कमीत कमी 40 धावांचं आव्हान त्यांना ठेवावं लागेल आचोळे पुढे. आणि पहिला चेंडू देह यष्टीवर आदळलाय आणि निर्धाव चेंडू देह यष्टी साधलेली आहे मिलिंद यांनी. षटकातील दुसरा चेंडू मिलिंद एक अनुभवाचा खजाना, फुलटॉस चेंडू, त्याचा फायदा उचलता आलेला नाही आणि क्षेत्ररक्षण झालेलं आहे तिकडे आणि 2 धावा पळून पूर्ण. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा. गौतम आता मात्र आक्रमक होतोय. आपली बॅट तलवारीच्या वेगाने फिरवतोय. बघा स्टान्स बघा गौतमचा. मिलिंद टू गौतम. अनिकेत सावंत, एका बाजूने गौतम एका बाजूने अनिकेत, तर गोलंदाजी मार्कवर मिलिंद. आता मात्र चांगला फटका, चेंडू जातोय सीमापार. एक भगवा चौकार गौतम यांच्या बॅटमधून येतोय आणि गुपचूप 11 संघ सुस्थितीत नेण्याचा प्रयत्न गौतम यांचा सफल ठरतोय आणि ह्या पारीतील फायनल अंतिम सामन्यातील पहिला चौकार गौतम यांच्या बॅटमधून येतोय. गौतम यांनी पूर्ण स्पर्धेमध्ये एक चमकदार कामगिरी केली आहे, तर अनिकेत सावंत हे अष्टपैलू 3-4 खेळाडू या संघाचे तारणहार ठरलेत. आतिश, अनिकेत, गौतम, विकास डांगे साहेब यांनी हा संघ पूर्णपणे फायनलमध्ये नेण्यात यांचा 90 ते 95% हात आहे. मिलिंद पुढील चेंडू, आता मात्र बॅट खाली चेंडू, गौतम यांचा ऑफ ड्राईव्ह, चेंडू जातोय सीमापार. असे चेंडू गौतम सोडणार नाही. बॅक टू बॅक दुसरा चौकार गौतम यांच्या बॅटमधून. हा भगवा चौकार गौतम यांच्या बॅटमधून. बॅक टू बॅक दुसरा. आता मात्र गौतम आक्रमक पवित्रात. पुन्हा एकदा एक चांगला टॅप आणि गटाळ क्षेत्ररक्षण. हा तिसरा चौकार, चौकारांची हॅट्रिक ती अंतिम सामन्यात गौतम चमकलेत. ही कामगिरी गुपचूप 11 साठी खूप आशादायी ठरेल अंतिम सामन्यात विजय होण्यासाठी, कारण दुसऱ्या षटकात लगातारचे 3 चौकार,
प्रेरणादायी ठरतील गुपचूप 11 संघासाठी. तर आचोळेचा जो गोलंदाज आहे तो प्रेशरमध्ये, आणि बघा हा चौथा चौकार. या चेंडूला एवढा स्पीड होता, जो बॅटमधून टक्कन आवाज आला तेव्हा त्याच्यावर 4ची मोहर लागली होती. आणि लगातारचे 4 चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27. आता मात्र डोंगर सरशी करताना गौतम यांची अंतिम सामन्यातील ही खेळी आणि गोलंदाजी मार्कवर महाले. आता चांगलं क्षेत्ररक्षण या चेंडूवर एक, आणि अनिकेत सावंत यांनी एक चांगला पवित्रा घेतला. गौतम यांना स्ट्राईकवर आणलेला आहे कारण तो इनफॉर्म आहे. त्याच्या बॅटमधून सलगचे 4 चौकार आलेले आहेत. फुल टॉस चेंडू, गौतम थारा देणार नाही. चेंडू जातोय सीमापार, चौकार, लगातारचा 5वा चौकार गौतम यांच्या बॅटमधून. आणि ही खेळी गौतम एक आठवण देऊन राहील. जेव्हा पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट खेळवली जाईल तेव्हा गौतम यांचे लगातारचे 5 चौकार. 6वाही आलाय, 6 चौकार लगातारचे 6 चौकार. जसे युवराज सिंगने T20 वर्ल्ड कप मध्ये 6 षटकार खेचले होते लगातारचे 6, तो इतिहास होऊन राहिलाय. तसाच अंतिम सामन्यात गौतम जो खेळतोय लगातारचे 6 चौकार. बघा एवढा डगआउट मध्ये शांतता आहे ना आचोळेच्या, की त्यांना श्वास घेण्याची गौतम नाकार देतोय. पुढील चेंडू गौतम यांच्यासाठी. आता मात्र महाले यांनी थोडासा कमबॅक केलाय, आपला वेग मंदावलाय, चेंडूचा वेग कमी केला आणि गौतम यांना थोडासा बॅकफुटवर ढकलला आणि 1 धाव या चेंडूवरती. आता अनिकेत, आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 37 वरती. आणि पुन्हा एकदा गौतम स्ट्राईक वरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 38. गौतम यांनी जे 5 चौकार लगावलेले आहेत ना, ते अंतिम सामन्याचा जो बिगुल फुंकला होता ना, जसा 2 युद्धांमध्ये एक कोणतरी नायक बनतोय, गौतम या युद्धामधील नायक होईल का? कारण की त्याची पुढच्या इनिंग मध्ये वेगवान गोलंदाजी पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि ओपनिंग पेअर 3 षटक, ओपनिंग पेअर अजूनही मैदानात आहे. गुपचूप 11 ची जमेची बाजू आहे. आता मात्र या पहिल्या पारीतील धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39. 2 ओव्हर, 3 ओव्हर, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39. आणि गौतम वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय. वा, 4 षटकांच्या सामन्यात, आणि तोही बॉक्स क्रिकेट जिथे की षटकार मारायची मुभा नसते फलंदाजाला, तिथे गौतमने 32 धावांचा वैयक्तिक खेळी केलेली आहे. शेवटच्या षटकात चंदन खोत विरुद्ध गौतम. आता मात्र गौतमचा फटका फसलाय. गौतम जातो तंबूच्या आसऱ्याला. खोत यांनी दिलाय पहिला हादरा गुपचूप 11 संघाला. आणि 1 डाऊन बॅट्समन साठी जातोय. 1 डाऊन बॅटिंग आतिश वैती, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये घणाघाती बॉलिंग केली, सपाळे संघाला रोखलं. जो संघ या स्पर्धेतील एक महत्वाचा दावेदार मानला जात होता, त्याला रोखण्याचं काम ज्याने केलं तो आतिश वैती मैदानात. आणि हा अंतिम हाणामारीचा षटक चंदन खोत यांना जर कमबॅक करायचा, हा जर कमीत कमी धावांचा षटक आला तर कुठेतरी कमबॅक होऊ शकतो. दरम्यान षटकातील पुढील चेंडू चंदन खोत वर्सेस आतिश. फुल टॉस चेंडू, त्याच्यावर केलाय प्रहार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण भोये यांचं. 1 धाव पूर्ण आणि गडी बाद. धाव बादच्या रूपात बाद होतोय आतिश. हा षटक मात्र आचोळ्याच्या बाजूने फिरू शकतो, कारण की 50 धावा या स्पर्धेत चेस झालेल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 वरती. आणि या षटकातील चेंडू टाकून झालेत 3, 2. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या पारीतील. आणि आता स्ट्राईक वरती आहेत अनिकेत. नॉन स्ट्राईकला विकास डांगे साहेब, जे की या संघाला बांधण्याचं काम करतात. डांगे साहेब ते आहेत नॉन स्ट्राईक वरती. आणि गडी बाद, झेलबाद स्वरूपात बाद होतोय. जयेश यांचा चांगला कॅच. अनिकेत बाद होतोय. या षटकात गुपचूप 11 कुठेतरी बॅकफुटला गेलाय. या षटकात जर हा षटक चंदन खोत यांनी 5 ते 6 धावांचा केला तर चेससाठी आचोळे संघाला खूप सोयीस्कर जाऊ शकतं, कारण की आचोळे संघही इथपर्यंत मजल मारून आलाय. त्यांची बॅटिंग लाईनअप शुभम,
शुभम अमोल हे महत्वाचे खेळाडू त्यांच्या भात्यात आहेत आणि ते जर 3 ओव्हर पहिले जर टिकले मैदानात तर गुपचूप 11 संघाची खात्री करू शकतात. आता नवीन बॅट्समन गौरव, चांगला टर्न, तेवढंच चांगला गॅदर एस्टेक्सकडून, परंतु चंदन खोत यांना ते कलेक्ट करता आलं नाही आणि पुन्हा एकदा गडी बाद. गौरव येतात तंबूच्या आसऱ्याला. आणि 41 धावांवर रोखलंय. हा षटक खूप महत्वाचा आहे आचोळे संघासाठी. आणि चंदन खोत कमबॅक करून देते आपल्या संघाला आणि गडी बाद. बघा मी म्हणालो होतो चंदन खोतने जर हा षटक 4 ते 5 धावांचा केला तर आचोळे संघ हा कुरघोडी करू शकतो गुपचूप 11 संघावर, ज्यांच्या की 3 षटकांमध्ये जवळजवळ 39 धावा झाल्या होत्या. परंतु या षटकात आणि शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि बघा आचोळे संघाने कमबॅक केलंय या शेवटच्या षटकात, जिथे ही धावसंख्या 55 पर्यंत जाण्याचा पल्ला दिसत होता, परंतु त्याला चंदन खोतने कुठेतरी आळा घातलाय आणि शुभम आणि अमोल यांच्यावर पूर्णपणे दुसऱ्या पारीत दारमदार असणार आहे, कारण की त्यांची बॅटिंग चाललेली आहे या पूर्ण स्पर्धेमध्ये. शेवटचा चेंडू, या चेंडूवर येत आहेत 2 धावा. कितीचा टार्गेट ठेवला आता? 44. 2 धावल्या, तिसरा आउट झाला आणि 44 धावांचं आव्हान ठेवलंय आचोळे संघापुढं. हा आव्हान आचोळ्यासाठी कठीण नाहीये, कारण शुभम आणि अमोल हे दोन्ही फॉर्म मध्ये असलेले बॅटर आहेत आणि शेवटच्या षटकात खोत यांनी कमबॅक करून दिले आपल्या संघाला. 44 धावांचं आव्हान आहे, 43 धावा झालेल्या आहेत त्या गुपचूप 11 संघाच्या. आता मात्र पूर्णपणे दारमदार असणार आहे शुभम आणि अमोल यांच्यावर, कारण की हे 2 बॅटर जर मैदानात 3 षटकांपर्यंत राहिले ना तर आचोळे संघ गुपचूप 11 संघावर कुरघोडी करू शकतो. सर काय बोलाल याच्यावर तुम्ही? मॅच नक्कीच आपल्याला पाहायला या ठिकाणी भरपूर रोमांच वाढणार, आपल्याला रोमांचकारक मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण ज्या पद्धतीचा खेळ आतापर्यंत राहिलेला आहे दोन्ही संघांचा ना खरोखर प्रशंसनीय उल्लेखनीय आहे. ज्या पद्धतीने खेळ राहिला त्या पद्धतीने आपण पाहिलं तर जसे मॅचेस खेळत गेले तसं यांचा कॉन्फिडन्स वाढत गेला आणि कॉन्फिडन्स वाढल्यानंतर एकमेकांसोबत आता मात्र भिडत असताना आपण पाहतोय ही मॅच असं वाटत होतं की एक मोठ्या धावसन ज्यावेळेस आपला गौतम खेळ होता त्यावेळेस असं वाटत होतं की एक धावांचा डोंगर उभा केला जाईल, 50च्या पार संघ जाऊ शकतो गुपचूप 11 संघ, परंतु तसं काही न घडता ते शेवटचं षटक टाकत असताना चंदनने जे कमबॅक केलेला आहे ना आपल्या संघासाठी, तो मला वाटते या मॅच मधला जर आचोळे संघ हा जिंकला तर तो टर्निंग पॉइंट असू शकतो. आता ओपनिंग पेअर आचोळे संघासाठी अमोल आणि शुभम. स्ट्रायकवर आहे शुभम, नॉन स्ट्रायकवर अमोल, तर गोलंदाजीसाठी मार्कवर सज्ज अनिकेत सावंत. चला बिगुल, उत्तरार्धाचा खेळ सुरू होतोय. पहिला चेंडू, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय डांगे साहेबांकडून आणि खाता उघडलाय एक. बघा सामना डोलायमान अवस्थेत आहे अजूनही. जेव्हा गौतमच्या बॅटीतून 5 चौकार आले होते तेव्हा असं वाटत होतं गुपचूप 11 सहज कुरघोडी करेल, परंतु जो चंदन खोतचा 4 धावांचा षटक आला ना पूर्णपणे सामन्याला कलाटणी मिळाली आहे आणि सलगचा दुसरा चेंडू खराब अनिकेत यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर 1 धाव, नंतरचे 2 अवांतर चेंडू. हो या रोकरपतीचा चेंडू बॉक्स मध्ये, हा चेंडू पाहायला मिळत नाही परंतु निर्धाव फेकला अनिकेत यांनी. आता मात्र ऑफ साइडला चेक केलेला चेंडू आहे आणि 1 धाव पूर्ण. आणि हे ओपनिंग पेअर जर पहिल्या 3 षटकापर्यंत राहिली तर ही धावसंख्या चेस होऊ शकते. ते गरजेचं आहे ह्या दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहण्याचं, आणि खास करून शुभमला ड्राईव्ह केलाय सरळ बॅटरीने. आता मात्र पहिला चौकार या इनिंग मधला शुभमच्या बॅटरीने येतोय, 4 धावा. आव्हानाचं बिगुल फुकलंय शुभम याने, जो आव्हान दिला होता गुपचूप 11 संघाने, जो आव्हान दिला होता त्याचा शंखनाद शुभम याने केलाय. आपल्या बॅटमधून त्याने पहिल्या षटकातच पहिला चौकार आणलाय.
पहिल्या षटकात चौकार येणे म्हणजे शुभमचा फॉर्म या सामन्यासाठी. आणि रोडे साहेबांचे आशीर्वाद पूर्णपणे आचोळेच्या पाठी आहेत. आचोळे जिंकणार ही त्यांनी रेख मारून गेलेत ते समालोचन कक्षामधून. आणि रोडे साहेबांनी ह्यावर अनेक बक्षिसं लावलेली, अनेक आशीर्वाद दिले आचोळे संघासाठी. आणि संजय पाटील साहेबांचा दांडगा अनुभव या संघाच्या पाठीमागे आहे. तर दुसऱ्या संघात विकास डांगे साहेब असतील, एक अनुभवी आहेत. तसेच त्यांचे 2-3 प्लेयर खूप चमकदार कामगिरी करतात. अनिकेत असेल, गौतम असेल, अतिश असेल. फुल टॉस चेंडू त्याचा घेतलाय समाचार, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान 2 धावा पूर्ण करताना अमोल झालाय धावबाद. पंचांचा इशारा आलाय, गडी बाद. आणि मोठा आदरा मिळतोय आचोळे संघाला. पहिल्या षटकात अमोल माघारी येणं ही आचोळे संघासाठी कुठेतरी मोठी उणीव भासून देणार आहे. ओव्हर टू यू सर. हा नक्कीच, आणि दबाव सुद्धा या ठिकाणी त्याच्या सोबतीला असलेला फलंदाजावरती होऊ शकतोय. शुभम आहे त्या ठिकाणी, शुभमवरती निश्चित दबाव असणार, कारण चांगली साथ देत होता अमोल, आणि अमोलची साथ आता मात्र तुटलेली आहे. चंदन आलाय वन डाऊनच्या रूपाने फलंदाजी मार्कमध्ये. ज्या पद्धतीची गोलंदाजीमध्ये कमबॅक केला होता ना, त्याच पद्धतीचा कमबॅक या ठिकाणी फलंदाजी करत असताना करायचा आहे. शुभम जर मैदानावरती थांबला आणि त्याला जर चांगली साथ मिळाली, जर स्ट्राईक रोटेट करून दिली इतर फलंदाजाने, तर हा आव्हान तो आरामात पार करू शकतो. ही क्षमता शुभम मध्ये आहे. त्यांनी या संघाला फायनलमध्ये आणण्यामध्ये अमोल आणि शुभमचा खूप मोठा हात आहे. बघा ऑफ साईडला चांगला, आणि पहिला षटक समाप्तीची घोषणा पंच करतायत. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 धावा फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. गुपचूप 11 संघ हा सुद्धा संघ निश्चित पाहायला गेला तर 11ची सरासरी हवी होती समोरच्या संघाला, ती सरासरी या ठिकाणी ती राहून दिलेली नाहीये. फक्त 10 धावा खर्ची पडलाय. आता मात्र येणारे 18 चेंडू मध्ये 34 धावांची गरज आहे पाटील साहेब. 18-34चं समीकरण खूप महाग नाहीये आणि खूप सोपंही नाहीये. सामना डोलायमान. फायनल कशी असावी याचं चांगलं प्रात्यक्षिक आपल्या समोर घडतंय. शुभम आणि विकास गोलंदाजी मार्कवर आलेत. विकास डांगे साहेब पहिल्या चेंडूवर 1 धाव दिली. आता मात्र 17-33चं समीकरण. हे समीकरण 1-2 चौकार एखाद्या षटकात जर लगातार आले ना, तर समीकरण बदलू शकतं. आणि निर्धाव चेंडू, फायनल मध्ये आलेला निर्धाव चेंडू कुठेतरी आचोळे संघावर दबाव निर्माण करू शकतो. आणि तेच केले डांगे साहेबांनी. एक लेग ब्रेकचा चेंडू निर्धाव फेकून दिलाय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, आणि गौतम यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. 100% एफर्ट्स देत आहे क्षेत्ररक्षणामध्ये. गौतम असतील, आतिश असतील, अनिकेत सावंत, गौरव. हा संघ बांधणी बघा. या बाजू भरत दुधावडे साहेब ऑफ साईडला. आता मात्र टॅप झालेला चेंडू आहे. प्रशांत नाईक वाघासारखे चेंडूवर झेपावतात. आणि डांगे साहेबांचा लेग ब्रेक कुठेतरी काम करतोय. आता चंदन जातोय तंबूच्या आसऱ्याला एक खराब फटका खेळून. आणि आचोळे संघ कुठेतरी बॅकफुटवर गेलाय. अमोल यांची विकेट आली, चंदन यांची विकेट आली. 2 महत्वाचे गडी आसऱ्याला. शुभम प्रेशरमध्ये खेळेल तर शुभमची विकेट जाण्याचे चान्सेस असतात, कारण की जेव्हा प्रेशर रिलीज करण्यासाठी 1-2 बाउंड्री आवश्यक आहेत, आणि त्याचा प्रयत्न मात्र शुभमचा असेल. पण जर भोयेने जर 1-2 चौकार मारले तर कुठेतरी प्रेशर रिलीज होऊ शकतो. मागची मॅच पाहिली होती भोयची, जी शेवटची फलंदाजी होती, त्या 3 चेंडूवरती जबरदस्त हिट केले होते, आपल्या संघाला जिंकवलं होतं, इथपर्यंत पोहोचवलं होतं. आणि ती कामगिरी आता मात्र कंटिन्यू करायची आहे. त्या कारणे फलंदाजी मार्कवरती आलेत. डावखुरे हाताचे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात. बघा पहिला चेंडू लेग साईडला वळवला आहे. अनिकेत यांची चांगली फेकी होती, परंतु डांगे साहेबांकडून योग्य तो गॅदर झाला नाही आणि एक अवांतर धाव मिळाली आहे. 1-1, 2-2 धावेचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न होतोय. धावा फलकावरती आपण पाहतोय 15 धावा. आतापर्यंतचे आपण पाहिलं तर 2 षटकं या ठिकाणी संपल्या. 2 षटकामध्ये 15 धावा गोळा झाल्यात. म्हणजे आता मात्र कमबॅक चंदननी सुद्धा ज्या पद्धतीने केला होता पहिल्या इनिंग मध्ये, तसाच कमबॅक गोलंदाजी मार्कवरती असताना आपल्या डांगे साहेबांनी केलाय. नक्कीच. आणि हा कमबॅक आचोळे संघावर खूप मोठा प्रेशर देऊन जातोय, कारण की ही फिनालेची मॅच आहे. याच्या आधी तुम्हाला
आता ही स्पर्धा जरी नॉकआउट स्वरूपाची असली तरी पण पहिल्या फेरीत, दुसऱ्या फेरीत, तिसऱ्या फेरीत तेवढा प्रेशर नसतो जेवढा फायनलमध्ये असतो. कारण बक्षीसपात्र फेरी ही नेहमीच प्रेशराईज राहिलेली आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण गौतमला पाहतोय, जो महत्वाचा अस्त्र आहे गुपचूप इलेव्हन संघाचा. गौतम हा वेगवान गोलंदाज आहे. आता त्याच्या गोलंदाजीचा स्पीड बघाल तुम्ही. बघा बघा, एकाच ॲक्शन मध्ये साईड आर्म ॲक्शन आहे आणि पूर्णपणे वेगाने त्याचा चेंडू जेव्हा डिलिव्हर्ड होतोय ना, तुम्ही बॅकफूटवर त्याला खेळू शकत नाही. तुम्ही एक निरीक्षण करा, त्याला जर तुम्ही बॅकफूटवर खेळायला गेले ना, तुमच्या दांड्या गुल करेल गौतम. त्या पद्धतीची गोलंदाजी आहे, टप्पे अचूक टाकणं गरजेचं आहे. नुसती वेगवान गोलंदाजी असणं गरजेचं नाही, त्याचं टप्पे अचूक टाकणं गरजेचं आहे आणि ते टप्पे सुद्धा गौतमकडनं अचूक पडले जात आहेत. लाईन अँड लेंथ गोलंदाजीमध्ये तुमची दिशा, तुमचा टप्पा, तुमचा वेग, तुमचा स्किल, तुमची ॲक्शन, या सगळ्या गोष्टींचा सगळ्या गोष्टींचा मिश्रण हा गोलंदाजीमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही एकाच ॲक्शनमध्ये सेम गोलंदाजी केली तर फलंदाज हा त्या गोलंदाजीचा अभ्यास करून तसे फटके लगावत असतो. पाटील साहेब, शुभमला पूर्णतः बांधून ठेवलाय गुपचूप इलेव्हन संघाने. जसं वाटत होतं की अचोळे संघ या मॅच मध्ये कमबॅक करून हे जे 44 धावांचा पाठलाग आहे ना, तो चांगल्यारीत्या करू शकेल किंवा या मॅच मध्ये चांगली झुंज देऊ शकेल गुपचूप इलेव्हन संघाला. परंतु ह्या खेळाने आता आपल्याला दिसून येते की गुपचूप इलेव्हन संघ या सामन्यामध्ये पूर्णतः आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय. आणि बऱ्याच काळानंतर एक चौकार आलाय भोये यांच्या बॅटमधून. ज्या डांगे साहेबांचा जो दुसरा षटक होता ना, त्या षटकाने खूप मोठा प्रेशर हा आचोळे संघावर डिलिव्हर्ड केलाय. 4 धावांनी वाढ झाल्यानंतर धावफलक 23 वरती पोहोचलाय. अजूनही आपण पाहायला गेलं तर 21 धावांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. ज्या ठिकाणी चेंडूंची संख्या आहे 7 बॉल 21 ची गरज. म्हणजे हा सामना पूर्णपणे आता चौकारांवर आधारित आहे. एकच धाव दरम्यान तिसरा षटक संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 24 धावा. येणारी 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. ह्या जर 20 धावा चेस झाल्या ना तर मोठा इतिहास होईल. कारण अंतिम सामन्यात शेवटच्या षटकात 20 धावांचा टार्गेट चेस करणं, पण शुभम मध्ये ती क्षमता आहे, भोये मध्ये ती क्षमता आहे. याच्या आधी त्यांनी करून दाखवलंय. चौकार त्यांनी ठोठावलेले आहेत. चांगल्या प्रकारे बॅटिंग तेही करतात. इथपर्यंत पोहोचलेला संघ हा साधा सुद्धा असू शकत नाही. परंतु जी अमोलची विकेट गेली ना, अमोल आणि चंदन, ह्या खूप दबावात ठेवलंय आचोळे संघाला या विकेटने. पहिल्या चेंडूवर भोये येतोय तंबूच्या आसऱ्याला, एक खराब फटका खेळून त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय गणेश आंबिरे. आणि आता विजयाचा सुगंध गुपचूप इलेव्हनच्या डगआउट मध्ये दरवळायला सुरुवात झालेली आहे. 5 चेंडू 20 धावा, 5 चौकार, आलाय चेंडू निर्धाव. आता मात्र गुपचूप इलेव्हन संघाला विजयाचा सुगंध नाही तर विजयाची चाहूल लागलेली आहे. आणि डांगे साहेब या वर्षीचे नारंगीच्या टुर्नामेंटचेही विजेते, या बॉक्स क्रिकेटमध्येही विजयाच्या छायेत. आणि त्यांची मेहनत असते, टीम बांधणीमध्ये असेल. आणि निर्धाव चेंडू आतिश, ज्याने सफाळे संघाला धूळ चारली होती शेवटच्या षटकामध्ये, तोच आतिश. आणि पूर्णपणे विजयाच्या छत्राखाली विराजमान होण्याकरता निघाला आहे गुपचूप इलेव्हन वसई संघ. सचिन पवार साहेब खूपच खुश. महाले यांच्या बॅटमधून निघालाय षटकार आणि या अंतिम सामन्यात विजयी संघ झालाय तो गुपचूप इलेव्हन वसई. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मरक्षक संभाजी महाराज की. हॅलो हॅलो
आले धन्यवाद पाटील साहेब तुम्ही आल्याबद्दल मंडळ आभारी आपलं